नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, खाजगी कर्मचाऱ्यांना मासिक 9,000 रुपये पेन्शन मिळणार। कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार लाभ, अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे। जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीतच आहे की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजुरी दिल्यानंतर आता खाजगी क्षेत्रातील पेन्शन सुधारण्याची मागणी जोरात वाढत आहे। कारण चेन्नई ईपीएफ पेन्शनर वेलफेअर असोसिएशनने नुकतेच केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र पाठवले आहे। यामध्ये किमान पेन्शन सध्याच्या रकमेवरून 9,000 रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे। खाजगी क्षेत्रातील कर्मचारी त्यांच्या पेन्शनशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी सरकारला विनंती करत आहेत, कारण सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजना सुरू केली आहे। या पेन्शन योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना किमान 10,000 रुपये निवृत्ती वेतन दिले जाईल। याशिवाय 25 वर्ष सेवा पूर्ण करून कर्मचारी निवृत्त झाल्यास त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 50% पेन्शन म्हणून देण्यात येईल। कर्मचारी पेन्शन योजना मित्रांनो, सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत येणाऱ्या सर्व खाजगी कर्मचाऱ्यांना कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेद्वारे किमान निवृत्ती वेतन मिळते आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचारी यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत। कर्मचारी पेन्शन योजना सध्या देशभरातील अंदाजे 75 लाख कर्मचाऱ्यांना कव्हर करत आहे। संघटनेचे म्हणणे आहे की 23 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजनेचा लाभ कुठे मिळणार। कर्मचारी निवृत्ती वेतन योजना 1995 अंतर्गत खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देखील वाढीव समर्थन मिळण्याचा अधिकार आहे। चेन्नई ईपीएफ पेन्शनर्स वेलफेअर ऑर्गनायझेशनचे म्हणणे आहे की किमान पेन्शन वाढीचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदीकडे उचलला जावा। ईपीएस 95 अंतर्गत किमान पेन्शन मित्रांनो, सप्टेंबर 2014 मध्ये केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत समाविष्ट असलेल्या पेन्शनधारकांसाठी दरमहा किमान 1,000 पेन्शनची मागणी केली होती, पण कामगार मंत्रालयाने गेल्या वर्षी अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला होता, ज्यामध्ये कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत निवृत्ती वेतन दुप्पट करून 2,000 रुपये प्रति महिना करण्याची मागणी करण्यात आली होती। मात्र अर्थ मंत्रालयाने या प्रस्तावाला मान्यता दिली नाही। पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह, तोपर्यंत धन्यवाद।